श्री स्वामी चरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करोन, अल्पवर्णिले आपुले गुण. श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले. त्यासमयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदातावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकयांचे भ्रमण दडविले, परधर्म परदेशका जिंकले. कुमार गवतीयांसी आणिले, सन्मान गावरी तयासी. त्यांसी आणवे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुणी घेतिते. रात्रंदिनी नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने यंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभावादी ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोणी विवरण, संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. ज्येष्ठ जना सांगाती, कित्यक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर, यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहोनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले डोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, यांचे काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोणी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातलामणी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करती क्षयण. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे प्राहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोवळी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरोणी बुवांसी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडू उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणूनी. मग स्वप्नांचा वृत्तांत, तयांसी सांगत समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखोणी,
वृच्छिकांचे काय म्हणून भयायलासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाती नयेची. बुवांप्रती पटली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासोनी, भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोणी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्यांचा करोणी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमाध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.